जर तुम्हाला वर्षभर एकादशीचे उपवास करणे शक्य नाही झालेले असेल, तर आजचा हा दिवस सोडू नका. आज अत्यंत महत्त्वाची तिथी आहे. नमस्कार, मी मोनिका. तुमचे माझ्या चॅनलवर खूप स्वागत आहे. आज गुरुवार निर्जला एकादशी. संध्याकाळी 5:30 ते 11:30 वाजेपर्यंत कधीही कापुरासोबत जाळायची आहे ही एक वस्तू. सर्व बाधा, संकटे, विघ्न, शत्रुत्रास आणि आर्थिक समस्या दूर होणार आहेत. मुलांची, पतीची भरभरून प्रगती होणार आहे. तर अशी कोणती एक वस्तू तुम्हाला कापुरासोबत जाळायची आहे? कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे? सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. हिंदू पंचांगानुसार ही तिथी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात येत असते. वर्षभरात सर्व 24 एकादशांमध्ये सर्वात महत्त्वाची, कठीण पण अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली ही तिथी असते. त्यामुळे ही संधी तुम्हाला बिलकुल सोडायची नाही आहे, कारण पुन्हा या दिवसासाठी तुम्हाला वर्षभर वाट पाहावी लागेल. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये वारंवार आर्थिक समस्या जाणवत असतील, म्हणजेच काय तर घरामध्ये पैसा टिकतच नसेल, आजारपण किंवा इतर कोणत्याही क्षुल्लक कारणावर अफाट पैसा खर्च होत असेल, महिन्याच्या शेवटी तुमच्या हातामध्ये काहीही रक्कम शिल्लक राहत नसेल, तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. शेवटी कष्टाशिवाय तर पर्याय नाही आहे. तुमच्या कष्टाला, मेहनतीला यश मिळावे आणि कोणतीही नकारात्मकता तुमच्या घरामध्ये असेल तर घरात पैसा हा टिकत नसतो. तर ती घरातील नकारात्मकता मुळासकट नष्ट करण्यासाठीच हा फायदेशीर उपाय ठरणार आहे. कारण प्रत्येकालाच माहीत आहे, कापूर हा सर्वश्रेष्ठ मानला जातो नकारात्मकता दूर करण्यासाठी. आणि काही वस्तू आहेत ज्या आपल्या स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध असतात, पण त्या ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक मान्यतेमध्ये खूप प्रभावशाली असतात. तर अशाच काही वस्तू आपल्याला कापुरासोबत जाळल्याने आपल्या घरात ज्या काही समस्या आहेत त्या मुळासकट नष्ट होणार आहेत. आता मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, जर काही बाधा असेल, म्हणजेच काय तर तुम्ही कुठे बाहेर जाता आणि कुठली एखादी जागा चांगली नसते, तिथून एखादी नकारात्मक ऊर्जा कळत नकळत सूक्ष्म स्वरूपात तुमच्यासोबत तुमच्या घरात येऊ शकते आणि आपण घरामध्ये लगेचच कामाला लागतो. कधीकधी आपण बाहेरून आल्यानंतर हातपाय धुत नाहीत, लगेचच स्वयंपाकघरात जातो, अन्न शिजवतो किंवा आपल्या घरामध्ये आपण सर्व कामं करायला सुरुवात करतो. परंतु काय होत असते, अशी नकारात्मक ऊर्जा तुमच्यासोबत येऊन तुमच्या घरामध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला नकारात्मकता नक्की जाणवायला लागेल. घरामध्ये क्षुल्लक कारणावरून वादविवाद, भांडणे होतात. कळत नकळत, म्हणजे काहीही कारण नसताना तुमच्या घरामध्ये अचानकच काही ना काही संकट येते किंवा आजारपण येते. त्यासोबतच काही शत्रू असतात जे आपल्या तोंडावर खूप गोड बोलतात आणि माघारी आपल्याविषयी वाईट विचार करतात. आणि त्यासोबतच काही शत्रू असे असतात जे आपल्या वाईटाचाच विचार कायम करत असतात आणि आपल्यासाठी काही ना काही कटकारस्थान देखील करत असतात. तर या सर्व समस्या फक्त एका कापुरामुळे दूर होणार आहेत. म्हणजे कापुरासोबत एक वस्तू देखील जाळायची आहे, ती खूप महत्त्वाची ठरणार आहे. तुमच्या मेहनतीला यश मिळेल आणि पतीची, मुलाची भरभरून प्रगती होईल. तुमची मुलं अभ्यासात खूप हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, परंतु त्यांना देखील अभ्यास करताना आळस येतो किंवा पतीची नोकरीमध्ये, उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, तर हा उपाय खूप फायदेशीर ठरणार आहे. पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आजच्या दिवशी शक्यतो भीमसेनी कापुराचाच वापर करायचा आहे या उपायासाठी, कारण सर्वात प्रभावशाली कापूर आहे, तर तोच तुम्हाला वापरायचा आहे. तुम्हाला माहिती आहे का, वर्षभरातील सर्व 24 एकादशींमध्ये आजची म्हणजेच निर्जला एकादशी ही शक्तिशाली का मानली जाते? महाभारत काळात भीमसेन यांना खूप भूक लागायची, त्यामुळे त्यांना इतर एकादशीचे उपवास करणे शक्य नव्हते. तेव्हा महर्षी वेदव्यासांनी त्यांना सांगितले की जर त्यांनी ज्येष्ठ महिन्यातील ही एकादशी पाण्याचा एकही थेंब न घेता निर्जल केली, तर त्यांना वर्षभरात सर्व एकादशीचे 24 एकादशींचे पुण्य एकाच वेळी मिळेल. म्हणून याला भीमसेनी एकादशी असे देखील म्हणतात. धार्मिकदृष्ट्या आजच्या दिवशी अन्नाचा कणही न घेता कठीण व्रत केल्याने मनातील नकारात्मकता नष्ट होते, भगवान विष्णूंचा थेट आशीर्वाद मिळतो. आजच्या दिवशी स्वतः उपाशी राहून गरजू लोकांना पाण्याचा माठ, छत्री, पंखा किंवा अन्नदान केल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते. घरात सुख समृद्धी मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी नक्की लिहा. जर तुम्हाला वर्षभरात एकही उपवास जमत नसेल, तर आजचा एक दिवस तुमचे नशीब बदलू शकतो. महाभारतात भीमाने फक्त ही एकच एकादशी केली होती, त्यामुळे तुम्हाला हा आजचा एक दिवस आणि हा एक उपाय तुमच्या प्रगतीसाठी सर्वोत्तम ठरणार आहे. जर तुम्हाला उपवास करणे शक्यच नसेल काही कारणास्तव,
तर मग तुम्ही हा उपाय केल्याने देखील पुण्यफळ मिळणार आहे. सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशी द्वादशीपर्यंत पारणापर्यंत पाण्याचा त्याग या उपवासामध्ये केला जातो. आरोग्य ठीक नसेल तर लिंबू पाणी किंवा फलाहार तुम्ही घेऊ शकता. या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्यास, त्यांना अभिषेक केल्यास, विष्णू सहस्रनामाचे पठण केल्यास, त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना पिवळी फुले, चंदन आणि तुळस आवर्जून अर्पण केल्यास तुमची पूजा पुण्यफळदायी मानली जाते. दिवसभरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. तुमच्या जेव्हा लक्षात येईल तेव्हा दिवसभरात कधीही केला तरीही चालेल. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडण्यास मनाई असते, त्यामुळे तुम्ही ही पाने आज तर तुम्हाला तोडता येणार नाही, पण तुम्ही बाजारातून विकत आणू शकता. ज्या ठिकाणी फुले मिळतात तिथे तुम्हाला तुळशीपत्र देखील मिळेल, तिथून तुम्ही आणायचे आहे आणि नैवेद्यावर आवर्जून अर्पण करायचे आहे, कारण याशिवाय कोणताही नैवेद्य हा पूर्ण होत नाही. या दिवशी गरजूंना दान देखील करायचे आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा उपाय आज का करायचा आहे, तर यावर्षी निर्जला एकादशीला रवियोग, शिवयोग आणि सिद्धयोग हा त्रिवेणी महासंयोग जुळून आलेला आहे, ज्यामुळे या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व हे आणखीनच वाढलेले आहे. तेजस्वी सूर्यासारखा रवियोग हा आल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या नष्ट होऊन कीर्ती प्राप्त व्हावी. त्यासोबतच कर्पूर गौरम आपले शिवशंकर यांचा शिवयोग तयार झालेला आहे आणि हे सर्व उपाय सिद्ध करणारा सिद्धयोग देखील तयार झालेला आहे. या त्रिवेणी महासंयोगामुळे तुम्हाला हा उपाय 100% फलदायी ठरणार आहे आणि 24 तासातच तुम्हाला याचे शुभ परिणाम पाहायला मिळणार आहेत. चला तर वेळ वाया न घालवता या महासंयोगाचे महत्त्व आपण बघितलेले आहे. आता आपण घरातील दुःख, दारिद्र्य नष्ट करण्यासाठी संध्याकाळी कापुरासोबत काही विशेष वस्तू जाळण्याचा उपाय करणार आहोत. तो कसा करायचा आहे ते बघूयात. तर संध्याकाळी कापुरासोबत ज्या वस्तू जाळायच्या आहेत त्यासाठी वेळ आहे. हा उपाय करण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी 5:30 ते 11:30 हा वेळ आहे. सूर्यास्ताची वेळ देखील तिन्ही सांजेची वेळ जी असते ती सर्वोत्तम मानली जाईल. जर तुम्हाला तिन्ही सांजेला हा उपाय करणे शक्य झाले तर नक्की करा. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे किंवा स्नान करायचे आहे आणि शक्यतो पिवळे वस्त्र परिधान करणे शक्य झाले तर आवर्जून करा. त्यासोबतच सर्वप्रथम उपाय करण्यापूर्वी घराचे मुख्य प्रवेशद्वार, सर्व दारे, खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत थोड्या वेळासाठी. मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला आवर्जून तेलाचे किंवा तुपाचे एक दिवे प्रज्वलित करायचे आहेत. दिवा हा सकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि ज्या ठिकाणी लख्ख प्रकाशमय वातावरण असते तिथे माता लक्ष्मी प्रवेश करत असते. तुमच्या घरातही माता लक्ष्मीचे आगमन होण्यासाठी हे काम आजच्या एकादशीला आवर्जून करा. तर तुम्हाला सर्वप्रथम कापुरासोबत कोणती वस्तू घ्यायची आहे, तर कापुराचे भांडे घ्यायचे आहे किंवा एखादी निरंजन मोठ्या आकाराची असेल तर ती घेऊ शकता. किंवा मातीची पंती घेतली तरीही चालेल. तर त्यामध्ये 5 भीमसेनी कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत. भीमसेनी कापूरच घ्या, जास्तीत जास्त ते घेण्याचाच प्रयत्न करा. नसेलच तर मग तुम्ही साधा कापूर घेऊ शकता. पण तुमच्यासमोर हा व्हिडिओ लवकर आला असेल तर तुम्ही भीमसेनी कापूर देखील दुकानावरून घेऊन येऊ शकता. तर नक्की आणा, तो सर्वोत्तम आणि फायदेशीर ठरत असतो. तर घरातील वर्षानुवर्ष लागलेला वास्तुदोष, विनाकारण होणारी चिडचिड आणि पैशांचे वाद, कौटुंबिक क्लेश दूर करण्यासाठी खूप फायदेशीर म्हणजे त्या 5 भीमसेनी कापुरासोबत 2 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत. त्यासोबतच 2 हिरवी वेलची ठेवायची आहेत. कुंडलीतील बुध आणि शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी, ज्यामुळे नोकरी, उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होते आणि मुलांची एकाग्रता वाढते, त्यासाठी 2 हिरवी वेलची घ्यायची आहे. आणि त्यासोबतच मुलांची, घरातील सदस्यांची, संपूर्ण घरादाराची नजर दोष उतरवण्यासाठी म्हणजे दृष्ट काढण्यासाठी तुम्हाला आवर्जून काळी किंवा पिवळी मोहरी घ्यायची आहे. तर पिवळी मोहरी असेल तर तीच घ्या, जर ती नसेल तर मग काळी मोहरी घ्यायची आहे. आणि आता हे उपाय कसा करायचा आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यासोबतच घरामध्ये यज्ञ केल्याचे पुण्यफळ प्राप्त होण्यासाठी आणि घरातील पवित्र वातावरण होण्यासाठी होम हवन केल्याचे पुण्य मिळते. त्यासाठी तुम्हाला गूळ आणि गाईचे शुद्ध तूप अगदी थोडेसे घ्यायचे आहे, ज्यामुळे पितृदोष देखील शांत होतो आणि संकटे देखील टळतात. आपल्या मनात जर एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण होत नसेल, उदाहरणार्थ धनप्राप्ती, नोकरी प्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती किंवा आरोग्य उत्तम राहण्यासाठी, तर एक अखंड तमालपत्र घ्यायचं आहे. त्यावर एका लाल पेनाने तुमची जी काही इच्छा आहे ती 1 ते 2 शब्दामध्ये लिहायची आहे आणि ती तुम्हाला त्या कापुरासोबत जाळायची आहे. यामुळे इच्छा लवकर पूर्ण होतात आणि आर्थिक चणचण पूर्णतः नष्ट होते.
कशा प्रकारे हा उपाय करायचा आहे आणि त्याचे नियम आपण बघितलेले आहेत, त्यासोबतच वस्तू कोणत्या कोणत्या लागणार आहेत ते बघितलेले आहेत. पण आता स्टेप बाय स्टेप हा उपाय कसा करायचा आहे ते बघूयात. योग्य आणि सविस्तर माहिती मी पुढे सांगत आहे. तर तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच बसायचे आहे. एका मातीच्या पंतीत किंवा मग तांब्या पितळाच्या पात्रामध्ये किंवा मग तुम्ही निरंजन मोठ्या आकाराची घेतली तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. त्या तांदूळावर 5 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत किंवा मग साधा घेतला तरीही चालेल जर भीमसेनी नसेल तर. कापुराच्या भोवती लवंग, विलायची, इच्छा लिहिलेले तमालपत्र, छोटासा गुळाचा तुकडा आणि थोडेसे गाईचे शुद्ध तूप 1 चमचाभर टाकायचे आहे. त्यानंतर मोहरी थेट त्या पात्रामध्ये टाकायची नाही आहे, तर त्यासाठी तुम्हाला थोडीशी मोहरी तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुमच्या मुलांच्या, तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांच्या, जो कमवता पुरुष आहे त्याच्या देखील डोक्यापासून ते पायापर्यंत अशी 7 वेळेला उतरवून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे. आणि नजर दोष उतरण्यासाठी जे काही तुमच्या मनामध्ये तुम्हाला बोलायचे आहे, कोणाचीही वाईट नजर लागली असेल तर ती नष्ट होऊ दे, घराची प्रगती होऊ दे, असे म्हणत तुम्हाला ते 7 वेळेला उतरवून घ्यायचे आहे. तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराहून देखील 7 वेळेला उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ती त्या कापूर जाळायच्या भांड्यामध्ये टाकायची आहे. कापूर पेटवण्यापूर्वी त्या संपूर्ण पात्राला हळद कुंकू लावायचे आहे, अक्षता व्हायच्या आहेत, एखादे फूल व्हायचे आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तो कापूर प्रज्वलित करायचा आहे. मनातल्या मनात भगवान विष्णूंचे, माता लक्ष्मीचे नामस्मरण करायचे आहे. शक्यतो ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम विष्णवे नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे. त्यासोबतच कुलदेवतेचे नामस्मरण करायचे आहे आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आहे. तर तुम्हाला इथे कमलात्मक मंत्र म्हणणे शक्य झाले तर नक्की म्हणा. हा मंत्र तांत्रिक परंपरेमध्ये महालक्ष्मीचे तांत्रिक रूप मानले जाते, ज्यामुळे सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि आर्थिक प्रगतीचे प्रतीक हा मंत्र मानला जातो, म्हणून तुम्हाला म्हणायचा आहे. तर श्री हा अत्यंत शक्तिशाली बीज मंत्र आहे, श्रीम. तर तुम्हाला हा पूर्ण मंत्र का म्हणायचा आहे, तर हा मंत्र आर्थिक टंचाई दूर करतो. व्यवसायातील, उद्योग व्यवसायातील, नोकरीतील अपयश, कर्जाचा डोंगर पूर्णपणे नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. इतर काही महाविद्या केवळ मोक्ष देतात, परंतु कमलात्मक हा मंत्र इतका महत्त्वाचा आहे की वैभव, अंतिम मोक्ष ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला प्रदान करतो. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह कमकुवत असेल आणि शुक्रदशा, ज्याची शुक्राची महादशा चालू असेल, अंतर्दशा, तर त्यांनी हा मंत्राचा जप केल्यास शुक्राचे अशुभ परिणाम संपतात, जीवनामध्ये सुखसुविधा ह्या वाढत असतात. या मंत्राच्या नियमित जपाने साधकाच्या व्यक्तिमत्वात एक वेगळंच तेज निर्माण होते आणि समाजामध्ये मानसन्मान देखील मिळतो, सौंदर्य आणि आकर्षण वाढते. अपत्य प्राप्तीसाठी अत्यंत फलदायी ही साधना मानली जाते आणि घरामधील वातावरण देखील सकारात्मक होते. तर तुम्हाला हा मंत्र म्हणणं झाले तर आवर्जून हा मंत्र म्हणायचा आहे 108 वेळेला, म्हणजे 1 माळ. आणि कमळगट्ट्याची माळ मिळाली असेल तर सर्वोत्तम मानली जाते किंवा मग साध्या माळेने तुम्ही करू शकता. ओम ह्रीं श्रीं क्लीं कमलवासिन्ये स्वाहा हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. अत्यंत सोपा मंत्र आहे. हा मंत्र म्हणत किंवा तुमच्या कुलदेवतेचे नामस्मरण करत तुम्हाला हे कापुराचे भांडे देवघरामधून उचलायचे आहे. सर्वत्र घरभर याचा धूर पसरला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. तुमच्या घराच्या प्रत्येक रूममध्ये जायचे आहे, प्रत्येक भिंतीला स्पर्श करायचा आहे. त्यानंतर हे भांडं थोड्या वेळासाठी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवायचे आहे आणि हा उपाय करताना अगदी मन प्रसन्न आणि सकारात्मक ठेवा, याचे फळ तुम्हाला लवकर मिळेल. त्यासोबतच मुख्य प्रवेशद्वारावरून ते भांडं उचलून आणायचे आहे आणि घरात ठेवायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही हा विधी संपूर्ण पार पाडा. कुलदेवतेचे नामस्मरण तुम्हाला करत राहायचे आहे, कारण कुळाचे रक्षण करणारे कुलदेवी आणि कुलदैवत हे जास्त आपल्याला प्रभावी असतात. तुम्ही त्यांची जितकी जास्तीत जास्त सेवा कराल, निश्चितच त्याचे तुम्हाला शुभ परिणाम तुमच्या घरामध्ये पाहायला मिळतील, कारण आपल्या घराचं सर्वस्व तेच असतात, आपल्या घराचे रक्षण करणारे. तर त्यांचंच तुम्हाला नामजप, मंत्रजप करायचा आहे. हल्लीच्या जीवनामध्ये आपण कुलदैवताला विसरून जातो, आपण ते करणे चुकीचे आहे. कुलदैवताचे नामस्मरण नक्की करत जा. तर हा उपाय करताना आवर्जून करा. त्यानंतर तुम्हाला ते भांडं घरामध्ये आणायचे आहे उंबरठ्यावरून आणि त्याच्यामधील जे काही ते साहित्य आहे ते सर्व शांत झाले, त्यातील अग्नी शांत झाला आणि त्याची जी राख शिल्लक राहिलेली आहे ती राख थोडीशी पाण्यामध्ये टाकायची आहे आणि ते पाणी तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर आजूबाजूला शिंपडायचे आहे. यामुळे तुमच्या घराला एक सुरक्षा वलय तयार होते,
हे सुरक्षा कवच तुमच्या घरामध्ये कुठलीही बाधा येऊ देत नाही, नकारात्मकता येऊ देत नाही. अशा प्रकारे करा आणि बाकीची जी राख आहे तुम्ही ती निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. खूप फायदेशीर आणि प्रभावी हा उपाय ठरेल. तुमच्या घरामध्ये एक सकारात्मक लहरी तुम्हाला जाणवतील. सूक्ष्म स्वरूपामध्ये माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन नक्की करेल आणि सर्व समस्या दूर होतील. भरभरून प्रगती तुमच्या घराची होणार आहे. हा उपाय करताना फक्त घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय कोणालाही करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरी चालेल. नक्की करा, खूप फायदेशीर आहे. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.